केडीएमसीची फेरीवाला कारवाईमध्ये लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप। केडीएमसीच्या अ प्रभागातील फेरीवाल्यांनी मांडा टिटवाळा परिसरासह बल्याणी परिसरातील फेरीवाले हातगाड्यांवर जोरदार कारवाईचा बडगा उगारला खरा, मात्र राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सदर कारवाई करू नये म्हणून कर्मचाऱ्यांवर दबाव आणल्याने फेरीवाला पथकाला दबावामुळे प्रभावी कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने कारवाई कशी करायची असा पेच त्यांच्या पुढे पडला आहे। अ प्रभागाचे फेरीवाला पथक प्रमुख दत्तू शेवाळे, अशोक नागवंशी, स्वप्नील मोरे, वाळकू कराळे, सुरेश गायकवाड, श्याम फुलारे, राकेश काकडा, अनिल मिचकर व ठेकेदारांच्या 10 कर्मचाऱ्यांनी मांडा टिटवाळा बल्याणी परिसरातील अनधिकृत फेरीवाले, फळांच्या गाड्या, खाद्यपदार्थांच्या गाड्या, गॅस सिलेंडर, भाजीपाल्याच्या गाड्या, कपडे विक्री करणाऱ्यांवर जोरदार कारवाई करून 2 गाड्या भरून माल जप्त केला खरा, मात्र एका लोकप्रतिनिधींच्या घरच्या व्यक्तीने एका त्या आईस्क्रीमच्या गाडीवर कारवाई करा असा आदेश दिला होता, तर सदरील आईस्क्रीमची गाडी आपल्या माणसाची आहे ती सोडून द्यावी म्हणून फेरीवाल्यांवर फोन करून दबाव टाकला। तर एक लोकप्रतिनिधींच्या घरच्या व्यक्तीने एक जप्त केलेली भाजीपाल्याची हातगाडी आपल्या माणसाची असल्याने ती सोडून द्यावे असा सज्जड दम दिला। दोन्ही बाजूने येत असलेले वारंवार फोन ह्यामुळे फेरीवाला पथकाने कारवाई कशी करायची असा प्रश्न व्यक्त केला। त्यांनी सदरील आईस्क्रीमची गाडी निमकड नाक्यावर थांबवून ठेवली होती, मात्र गाडी नेण्यास मोठ्या प्रमाणात विरोध झाला। पत्रकारांच्या समोरच दोन्ही व्यक्तींचे फोनाफोनी सुरू असल्याने फेरीवाला पथकाची कारवाई करण्यासाठी तारेवरची कसरत झाली, तरीही त्यांनी 2 गाड्या भरून माल जप्त केला। एकीकडे खुद्द केडीएमसीचे आयुक्त फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्यामुळे कडक अस्त्र घेऊन उभे ठाकलेले असताना फेरीवाला पथकाने दबावामुळे कारवाई कशी करणार असा प्रश्न उपस्थित केला। मांडा टिटवाळा फेरीवाल्यांपासून मुक्त व्हावे यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते जीवाचा आटापिटा करून वरिष्ठ पातळीवर अर्जफाटे करीत असताना या फेरीवाल्यांना राजकीय वरदहस्त असल्यामुळे कारवाईपासून सूट मिळत आहे। त्यामुळे त्या राजकीय पक्षांच्या लोकांमुळे नागरिकांची घुसमट का, यांना विकास नको आहे का असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे। या दोघांचे फोन कॉल्स फेरीवाले कर्मचाऱ्यांकडे असल्याने प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष घालतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे।